हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे मध्ये. तर JEE मेन 2025चे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो मॅथमॅटिक्सचे. आजचा क्वेश्चन आहे 28 जानेवारीचा. याच्या आधी आपण याचे 6 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. 7वा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. क्वेश्चन सोपा आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. एक छोटासा कन्सेप्ट आहे की आपल्याला यूज करायचा आहे. तो कन्सेप्ट आहे फक्त मॉड्युलसशी रिलेटेड. बघा, स्क्वेअर्स ऑफ रियल रूट्स. तर रियल रूट करायचे आहे, ठीक आहे, ऑफ द इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. जसं मॉड्युलसचे दोन पॉसिबल व्हॅल्यू असतात की मॉड्युलस एक तर पॉझिटिव्ह असेल आतमधली व्हॅल्यू किंवा आतमधली व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. पण जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल आणि निगेटिव्ह असेल तर आपल्याला कंडिशन अशी आहे की मॉडचा आन्सर नेहमी पॉझिटिव्ह असते. मग जर एक्स पॉझिटिव्ह असेल त्याला साईन चेंज करायची गरज नाही. पण एक्स जर निगेटिव्ह असेल तर त्याची आपण साईन चेंज करतो, कारण की मायनसनं मल्टिप्लाय केलं तर काय होणार, ती व्हॅल्यू परत पॉझिटिव्ह आहे. आधी आपण फक्त चेक करूया की जो आतमधली व्हॅल्यू आहे 2x - 3 ही 0 केव्हा होते, कारण की 0 पेक्षा जास्त असेल तेव्हा पॉझिटिव्ह, 0 पेक्षा कमी असेल तेव्हा निगेटिव्ह. सो बेसिकली जर मी आपण 2 कॉमन काढला, इथे मला मिळाला x - 3 = 0, ठीक आहे, किंवा 3/2 x - 3/2 = 0 किंवा x = 3/2. आता बघा, सिंपलची गोष्ट आहे. ही जर माझी ॲक्सिस असते अशी, ठीक आहे, इथे कुठला तरी पॉईंट आहे माझा हा, या पॉईंटचं नाव आहे 3/2. एक्स ची व्हॅल्यू आहे. जशी मी एक्स ची व्हॅल्यू 3/2 पेक्षा जास्त घेतली आहे, 3/2 पेक्षा समोर राईट साईडला 3/2 पेक्षा मोठी, तर जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 3/2 पेक्षा मोठी असेल तेव्हा ही मोठी व्हॅल्यू होणार छोटी व्हॅल्यू. मोठ्या व्हॅल्यू मधून लहान सबट्रॅक्ट केलं तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, इकडल्या साईडला व्हॅल्यू भेटली तर पॉझिटिव्ह. आणि सेम लॉजिक इथे अप्लाय करू शकतो आपण. जर लेफ्ट हँड साईडला आलं तर व्हॅल्यू काय होणार, निगेटिव्ह. आपल्याकडे दोन केस बनले आहेत इक्वेशनच्या. सो पहिली केस, x is greater than equals to 3/2, ठीक आहे, त्या पॉइंटला 0 राहील तेव्हा पण त्याची रूट मिळणारच आहे, ऑब्वियस आहे. सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 3/2. सो हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू होणार. ही जर पॉझिटिव्ह झाली तर आपल्याकडे काय मिळेल इक्वेशन x². पॉझिटिव्ह साठी कुठली साईन द्यायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता 2x - 3 - 4 = 0. सो बेसिकली आपलं इक्वेशन झालं x² + 2x - 7 = 0. इक्वेशन नंबर 1, ठीक आहे. सेकंड साठी काय करू आपण, तर निगेटिव्ह 2, x is less than 3/2, तर निगेटिव्ह होणार, तर समोर मायनस साईन लागेल. सो x² मायनसने मल्टिप्लाय करा, -2x झालं आणि मायनस +3 आणि ऑलरेडी 3 किती आहे, -4. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हा झाला x² - 2x - 1 = 0. तर आपल्याकडे असे दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्या समोर आलेले आहेत. जर या दोन इक्वेशनला आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला रूट मिळणार. सिंपल असं काम होतं. दोन साईडला दोन रूट लिहितो मी. एक पहिलं इक्वेशन आपल्याकडे आहे x² - 2x + 2x - 7 = 0. आता याची रूट काढतो मी. सो x म्हणजे रूट आता -b, सो -2 ± अंडर रूट डायरेक्ट b² - 4ac / 2. सो x मला मिळालं -2 प्लस मायनस बघा 4 मायनस प्लस 7 × 28 आणि 4 32. सो √32 / 2. इथून आपण 4 कॉमन काढू शकतो. सो x -2 प्लस मायनस याला लिहू शकतो मी ॲक्च्युअली 16 × 2 करू शकतो. 16 × 2 म्हणजे झालं 16चा रूट, तो आला 4 बाहेर, इथे राहिलं 2. सो बेसिकली 4 × 2 / 2. कॅन्सल आउट करा. -1 प्लस -2 √2 हा झाला पहिला रूट. आता सेकंड केस मध्ये आपलं इक्वेशन काय, x² - 2x - 1 = 0. परत सेम लॉजिक, -b, सो मायनस प्लस मायनस अंडर रूट b² म्हणजे -2² - 4ac
divided by 2 into 1. So x equals to minus minus plus 2 under root plus minus 2 चा square झाला root 4 minus minus plus 4 plus 4 divided by 2. पर इथून आपण 4 कॉमन काढू शकतो. x इक्वल टू आपल्याला मिळाला 2 plus minus 4 चा रूट आला तर 2 root 2 divided by 2 1 1. So x is equals to 1 plus minus root 2. हे पहिले दोन रूट याचे झाले, याचे दोन रूट झाले. आपल्याला काय म्हटलं, द स्क्वेअर्स ऑफ रियल रूट ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, एक कदाचित सम शब्द लिहायचा राहिला, स्क्वेअर म्हणजे सम पण लागेल त्याचा. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रियल रूट. तर प्रत्येकाला स्क्वेअर करून फक्त आपल्याला ऍड करायचं आहे. सम ऑफ स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा ऍक्च्युली इथे तुम्हाला सॉल्व करायची गरज नाही. एक आपला रूट आहे हा असेल, दुसरा 1 मायनस रूट 2 याचा स्क्वेअर असेल. सेम लॉजिक -1 2 रूट 2 याचा स्क्वेअर असेल, -1 प्लस 2 रूट 2 याचा स्क्वेअर असेल. तर तुम्हाला जर लॉजिकली आधीच्या गोष्टी माहित असेल तर तुम्ही a प्लस बी होल स्क्वेअर प्लस a मायनस बी होल स्क्वेअर करू शकता, म्हणजे a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करू शकता. पण ठीक आहे, आपण याला एक्सपांड करू तुमच्यासाठी. सो 1 प्लस 2 रूट 2 प्लस 2. ठीक आहे, हा पहिल्याचा स्क्वेअर झाला प्लस 1 मायनस 2 रूट 2 अगेन प्लस 2. ठीक आहे, -1 चा स्क्वेअर प्लस 1 मायनस मायनस प्लस 2 2 into 2 4 4 root 2 plus 8. ठीक है, आणखी -1 चा स्क्वेअर 1 minus 2ab plus 2 into 4 root 2 and यहाँ it's square root 8. That's it. Okay. ठीक आहे. आता बघा इथे मुद्दाम क्वेश्चन थांबवतो. का थांबवतो? एक इम्पॉर्टंट पॉइंट जो आपण विसरतो. काय विसरतो ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा इश्यू काय, जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत तर आपण लिहिताना कंडिशन लिहिली आहे की here x should be greater than equals to 3/2. म्हणजे ही व्हॅल्यू 1.5 पेक्षा मोठी असली पाहिजे x ची व्हॅल्यू. आता हे आपल्याकडे दोन रूट आले आहेत, 1.5 पेक्षा व्हॅल्यू काय पाहिजे, मोठी पाहिजे. सेम लॉजिक इथे x should be less than 3/2 की 1.5 पेक्षा छोटी पाहिजे व्हॅल्यू. आता दोघांमध्ये मी काय तुम्हाला सांगू इच्छितो की जर आपण ऑलरेडी x ची व्हॅल्यू सेट करून ठेवलेल्या आहे आणि हे जे आपण रूट काढले त्याला जर आपण ऍड करतो म्हटलं काय प्रॉब्लेम आहे बघा. प्रॉब्लेम सांगतो आणि नंतर सोल्युशन करतो. प्लस रूट मायनस रूट कॅन्सल, प्लस रूट मायनस रूट कॅन्सल. फक्त नंबर्स आले, पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर चौथा नंबर, फक्त नंबर आले, रिअल नंबर. इथे कुठे तुम्हाला रॅशनल नंबरचा असं दिसतंय का? नाही. इथे तुमच्याकडे काय इरॅशनल नंबर्स आहेत. तुम्ही जे केलं ऑलरेडी इथपर्यंत हे इथेच तुम्ही चुकला, इथेच तुम्ही काय चुकला आहात. तर मग करेक्ट कसं करायचं त्याच्यावर आपण लक्ष देऊ, कारण की आपण ही जी कंडिशन आहे हे विसरलो नाही पाहिजे. एक्स ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करून सॉल्व्ह करतो. ठीक आहे, तर मी सांगतो तर काय करायचं समोर. तर बघा आपल्याकडे जे दोन सोल्युशन आहे, एक आहे -1 एक आहे -2 रूट 2. ठीक आहे, दुसरा आहे -1 प्लस 2 रूट 2. सिंपलचं काम आहे बघा. हे दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. आपल्याला 3/2 पेक्षा मोठी व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे काय पॉझिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे तर निगेटिव्ह चालणार नाही. तर आपल्या एकच रूट आहे पॉझिटिव्ह, चेक करू शकता. 2 रूट 2 रूट 2 काय 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे, 1.34 1.44. तर डबल न मल्टिप्लाय केलं आपण 2.84 -1 त्यातून सबट्रॅक्ट केलं तर 1.84 म्हणजे 1.5 पेक्षा मोठा. सेम लॉजिक अप्लाय करायचं. एक 1 मायनस रूट 2 आणि 1 प्लस रूट 1.4 प्लस 1 2.4. इथे पाहिजे आपल्याला x 3/2 पेक्षा लहान पाहिजे. ही चालणार नाही, ही चालणार. ऍक्च्युली आपल्याला किती रूट आहे, रूट तर 4 आहे, पण आपल्या कामाची किती आहे जे आपण कंडिशन अप्लाय केलं आहे त्याचे दोनच रूट्स आहेत. पहिला
आणि दुसरा. आता त्याचा स्क्वेअर करून आपण ऍड करायचा. त्याचा स्क्वेअर करून ऍड करा. 1 मायनस रूट 2 स्क्वेअर प्लस मायनस 1 2 रूट 2 स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा. a स्क्वेअर मायनस 2 रूट 2 प्लस 2 प्लस 1 मायनस 2 इंटू 2 4 रूट 2 प्लस 8. ॲडिशन करा बघा किती इझी आहे. 8 9 11 1 12. सो 12 मायनस 4 आणि 2 6 रूट 2. यातून काय कॉमन दोघांमध्ये 6 आहे. 6 कॉमन काढला. सो बेसिकली आपला आन्सर आहे 6 इंटू 2 मायनस 2 मायनस रूट 2. बेसिकली ऑप्शन नंबर 1 करेक्ट. राईट. इथे काय चुकी होऊ शकतात मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यात तुम्ही लक्ष द्या असं मी आशा करतो. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय. एरिया इनक्लोज बाय. ओके. एखादी फंक्शन दिलं आहे. आता बघा हे एक्स वाय जो आहे हा पॉईंट्स आहे. कुठले पॉईंट असतात. पूर्ण ग्राफवर सर्वच पॉईंट असतात. हे समजण्यासारखं आहे की वाय इज लेस दॅन हे इक्वेशन. याचा अर्थ काय की वायची जी व्हॅल्यू आहे ती याच्या व्हॅल्यूपेक्षा कमी असली पाहिजे. कमी असली पाहिजे याचा अर्थ काय की हे जिथे कुठे इंटरसेक्ट करेल वाय ॲक्सिसवर किंवा हा जो ग्राफ असेल त्या ग्राफच्या खालचा एरिया वरचा नाही. लेस दॅन म्हटलं तर ग्राफच्या खालचा एरिया. आधी आपण लॉजिक लावून बघू. जस्ट ग्राफ ड्रॉ करून बघा ना. मी तुम्हाला ड्रॉ करणं सांगते इझिली कसं आहे. सगळ्यात पहिले मॉड पासून स्टार्ट करू. हा आपला आहे मॉडचा एरिया. मॉड एक्स. ठीक आहे. जेव्हा आपण एक्सला डबल करतो तर सगळी व्हॅल्यू काय होणार डबल होईल. डबल होईल म्हणजे स्लोप वाढला. हा स्लोप झाला आपला 2 टाइम्स मॉड एक्स. राईट. याच्यामध्ये +1 केला तर हा ग्राफ काय झाला वरती शिफ्ट झाला. तर बेसिकली आपल्याला जो ग्राफ मिळाला तो असा आहे काहीतरी जास्त स्लोपवाला 2 मॉड एक्स प्लस 2. हा झाला आपला पहिला ग्राफ. आणि आपल्याला लेस दॅन व्हॅल्यू पाहिजे म्हणजे याचा खालचा एरिया सगळं या ग्राफच्या डाऊन साईडचा. ओके ठीक आहे. चला आपण ड्रॉ करूया आधी. सो एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस पाहिजे आपल्याला. ओके. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस इथे एक पॉईंट लागेल 1. सगळे ग्राफ 1 मधून पास होणार आहे. 1 पासून ग्राफ समोर चालला असं वरती. ठीक आहे. हा आपला ग्राफ झाला 2x प्लस 1 y इक्वल्स टू. आपल्याच्या खालची व्हॅल्यूज पाहिजे. ठीक आहे. पहिली कंडिशन आपल्याला मिळाली. सेकंड ग्राफ काय एक्स स्क्वेअरचा आहे. एक्स स्क्वेअरचा ग्राफ सगळ्यांना माहिती आहे. एक्स स्क्वेअर काय पॅराबोला आहे. असा दिसेल तुम्हाला. ओके. असं दिसलं तर आणखी वन ने शिफ्ट केला तर बेसिकली तो परत सेम ग्राफ फक्त वरून 1 वरून स्टार्ट होईल. ठीक आहे. नाईस. इथून आपल्याला एक ग्राफ मिळाला 1 वरून पास होणारा. ओके. नो प्रॉब्लेम. आता मी काय करतो आधी या दोघांना कम्पेअर करून बघतो. तर बस की कुठे इंटरसेक्ट करतो. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट काय दोन्ही ग्राफ काय सिमेट्रिक आहे अबाउट वाय ॲक्सिस. जो पॉईंट राईट साईडला येणार तोच पॉईंट लेफ्ट साईडला येणार. दिसत नाही सध्या कारण की ग्राफ तसा ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. जो राईटला आहे तोच लेफ्टला असेल म्हणून एक जरी साईड तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्ही दुसरी इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके. आता आपण मी याला सॉल्व्ह करून बघतो साईडला. लेफ्ट फॉर x greater than 0 ठीक आहे. and since graph is symmetric, graph symmetric आहे. जो राईटला असेल तोच लेफ्टला असेल. so graph is symmetric. graph is symmetric. पण बघा किती सिंपल सा क्वेश्चन होते तयार. राईट साईडला दोन्ही असले की दोन्ही इक्वेशन इक्वल किंवा आपल्याला काय माहित पडणार ही व्हॅल्यूज पॉझिटिव्ह मतलब कुठलं इंटरसेक्शन पॉईंट आहे. दोन्ही साईडला सिंपल आहे. सो राईट साईडला असेल 2x प्लस 1 शुड बी इक्वल्स टू x स्क्वेअर प्लस 1. सिंपल. आता काय करतो मी याला तिकडे घेऊन चालतो. हा +1 कॅन्सल. याला तिकडे घेऊन चला तर हा झाला x स्क्वेअर मायनस 2x इक्वल्स टू 0 किंवा आता बघा इथं ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम काय आहे. मॉड ऑफ 2x प्लस 1. दोन्ही ग्राफ राईट साईडला आपण घेऊन गेला. 2x प्लस 1 आणि हा x स्क्वेअर प्लस 1. सो बेसिकली x कॉमन काढला. x मायनस 2 इक्वल्स टू 0.
म्हणजे एक तर x इक्वल टू 0 भेटायला पाहिजे, जी म्हणजे y ॲक्सिस आहे, x इक्वल टू 0 किंवा x इक्वल्स टू 2 या पॉईंटवर भेटायला पाहिजे. सो हा जो पॉईंट आहे हा का असेल 2 हा पॉईंट आहे. ठीक आहे, x इक्वल्स टू 2 हा पॉईंट आहे. ठीक आहे, इथे जर +2 असेल तर इथे -2 आहे ऑब्विसली, राईट साईड लेफ्ट साईड. ही हा एक माझा पॉईंट झाला 2. ओके, नेक्स्ट काय म्हणते, अँड मॉड ऑफ y इक्वल्स टू, आता त्याच्यासमोर ग्राफ आहे, मॉड ऑफ y लेस दॅन इक्वल टू 3. तर डिस्टन्स y ची डिस्टन्स आहे 3 आहे. समजा ओरिजिन आहे 3, डिस्टन्स काढायचं आपण राईटला पण जाऊ शकतो 3, लेफ्टला पण 3 जाऊ शकतो. राईटला जर 3 गेलो तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार +3, लेफ्टला जर आपण गेलो तर व्हॅल्यू मिळणार आपल्याला -3. ओके, तर 2 पेक्षा थोडा समोर जाऊ आपण. इथे मला मिळालं डिस्टन्स 3. ओके, आता बघा इथे पण असं कुठेतरी -3 आणि हा पॉईंट असेल -2. थोडं क्लिअर दिसत नाही. तर आपल्याला हा एरिया सगळा पाहिजे. एरिया कुठल्या कुठल्या बघा, पहिला एरिया खालची व्हॅल्यू पाहिजे, तर आपल्याला पाहिजे ही व्हॅल्यू खालची, हा एरिया आणि प्लस हा एरिया होणार, आणि जो एरिया राईट साईडला तोच एरिया लेफ्ट साईडला, तर बेसिकली 2 टाइम्स होणार. हा एरिया पॅराबोलाचा सॉल्व्ह करायचा आणि हा एरिया स्ट्रेट लाईनच्या ट्रॅपेझियमचा सॉल्व्ह करायचा. दॅट्स इट. इंटिग्रेशन पॉईंट आपल्याला माहिती आहे, हा 2, 3 आहे. ही हाईट किती भेटली आपल्याला, तुम्ही हाईट सॉल्व्ह करू शकता, कुठे व्हॅल्यू पुट करा पॅराबोलामध्ये. आणि 3 तर ऑलरेडी माहिती आहे, 3 6 + 1 7. बस एकदम इझी काम. म्हणजे काय म्हणण्याचा अर्थ, मी पॉईंट्स तुम्हाला काढून दाखवतो. कुठले पॉईंट्स आहे, पहिल्या केसमध्ये ही लाईन आणि हा पॅराबोला इंटरसेक्ट करते, तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की x इक्वल्स टू 2 आहे. तर x इक्वल टू 2 असेल, x ची व्हॅल्यू 2 या दोन इक्वेशनमध्ये ठेवायचं. का बरं, कारण की ही लाईन आणि ह्या पॅराबोलामध्ये इक्वेशन सॉल्व्ह इक्वल केलेलं आहे. सो बेसिकली 2 स्क्वेअर + 1 सो बिकम इक्वल्स टू y. y इक्वल्स टू 5 झालं. नेक्स्ट, y ची गरज नाही या केसमध्ये, इथे आपल्याला लागेल. या केसमध्ये x इक्वल्स टू 3, x इक्वल्स टू 3. आता 3 बघा कशात ठेवू शकता तुम्ही, हा 3 वाली x ची व्हॅल्यू कशात इंटरसेक्ट होते, 2 mod x + 1 मध्ये. ऑलरेडी x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, सो 2 टाइम्स 3 + 1 = 7. तर आपल्याला हायेस्ट व्हॅल्यू भेटली इथे 7y ची. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला सगळे पॉईंट मिळाले. आता आपण एरिया ड्रॉ करून मग त्याला डबल करायचं, कारण की दोन्ही साईडला आहे. ठीक आहे, बघा आता सॉल्व्ह करू इझिली. पहिला आहे पॅराबोलाचा इंटिग्रेशन. x ची व्हॅल्यू आहे 0 पासून 2 पर्यंत. बघा 0 पासून 2 पर्यंत पॅराबोला आहे. ओके, पॅराबोलाचं इक्वेशन काय, x² + 1 dx. ठीक आहे, प्लस आता इथे इंटिग्रेट करायची गरज नाही. हा काय ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियमचा एरिया काय असते, ट्रॅपेझियमचा एरिया सगळ्यांना माहित असेल, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड. ही पॅरलल साइड आहे, त्याची डिस्टन्स किती भेटला 5, त्याचा डिस्टन्स किती भेटला 7. सम ऑफ पॅरलल साइड दॅट इज 5 + 7 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे, 3 - 2 1. दॅट्स इट. आणि हे सगळे करायचं आपल्याला डबल करायचं, कारण की जो राईटला आहे तोच लेफ्टला आहे. सो 2 इंटू x वरचं इंटिग्रेशन x³ / 3 + x. ठीक आहे, लिमिट आहे 0 पासून 2 पर्यंत + 1/2. 7 × 5 किती होते, 12. 3 × 2 3 - 2 1 झालं. सिंपल क्वेश्चन तयार होतात. लिमिट पुट करा, 0 पुट करायची गरज नाही, 2 ने सॉल्व्ह होतं. सो 2^3 8/3 + 2. हे लिमिट आहे, होल स्क्वेअर नाही आहे. प्लस this becomes 6. So 6. So easily 2 into 8/3 plus 8. So 2 into 24/3. 2 into 32/3. So basically equals to, answer is 64/3 square. हा जो आपला राईट साइड पण घेतला, लेफ्ट साइड पण केला, इझी क्वेश्चन होता, सॉल्व्ह करायला काहीही इश्यू नाही.
डायग्राम बरोबर ड्रॉ करायची, तुम्हाला आयडिया येते की काय सॉल्व्ह करायचं आहे काय नाही. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. हां, मला सॉल्व्ह करायला क्वेश्चन सॉल्व्ह करायला वेळ लागते. 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायला 10 मिनिटे 15 मिनिटं 20 मिनिटं पण लागू शकतात, कारण मी प्रत्येक पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की कुठली गोष्ट काय यूज करतोय, त्याच्यामागचं बॅकग्राऊंड काय. नाही तर हा क्वेश्चन छोटासा आहे, 2 मिनिटं हार्डली आपल्याला लागेल क्वेश्चन सॉल्व्ह करायला. राईट, समजलं असेल आशा करतो. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय बाय.